नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची एकदम खमंग, खुसखुशीत आणि गोल गरगरीत अशी चकली. चकली तयार करण्यासाठी पाऊण कप आपण या ठिकाणी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. फुटाण्याची जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरला एकदम छान बारीक अशी दळून घ्यायची आहे. फुटाण्याचं पीठ आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपल्याला 3 कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे काळे तीळ टाकून घ्यायचे, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे. चिमूटभर आपण यामध्ये हिंग टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. 3 मोठे चमचे आपण यामध्ये गरम केलेल्या तेलाचं मोहन घालून घेतलेलं आहे. 1 कप यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठावरती झाकण ठेवून आपल्याला पीठ 15 ते 20 मिनिट छान वाफण्यासाठी साईडला ठेवायचं. 15 ते 20 मिनिटानंतर आपण पीठ एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. अर्धा कप कोमट पाणी टाकून मी पिठाचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे. अजिबात न तुटता मस्त काटेरी आणि गोल गरगरीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. चकली तळण्यासाठी कमी गॅसवरती तेल मस्त गरम करून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या. चकलीचा छान रंग बदलेपर्यंत, चकली कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची. एक चकली मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. मस्त खुसखुशीत अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. डिटेल रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. व्हिडिओच्या त्रिकोणावरती क्लिक करून तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता.